बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा होणार आहे। मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देऊया असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे। बीडमध्ये होणाऱ्या मंत्री छगन भुजबळांच्या ओबीसी एल्गार सभेसाठी बीडमधल्या मराठा आंदोलकांनी तीव्र विरोध केलेला दिसतोय। बीडच्या सभेला यायचं असेल तर भुजबळांनी राजीनामा देऊन यावा अशी मागणी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबईमधल्या आंदोलनाच्या विरोधातील जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सांगलीच्या चिखलगोठण गावामध्ये कुणबी म्हणजे मराठाच असल्याचं ऐतिहासिक पुराव्यानिशी शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला जातोय। मराठा कुणबी एकच आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्र मोडी लिपीमध्ये सापडली आहेत। सोलापूर इथल्या सकल मराठा आणि क्रांती मोर्चा संघटनेचं विलीनीकरण करण्याचा निर्णय मराठा समाजामधल्या 11 नेत्यांनी घेतलाय। यापुढे या संघटना सकल मराठा क्रांती मोर्चा या एकाच बॅनरखाली काम करणार आहेत। मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे। बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथे शिवसंकल्प अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहून संबोधित सुद्धा करणार आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मिळणाऱ्या लाभदायक योजनांचा जागर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसंकल्प अभियानाचा कार्यकर्ता मेळावा सुद्धा सुरू केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीचा दौरा करणार आहेत। यावेळी ते शहरामधल्या विविध विकास कामांची सुद्धा पाहणी करतील। पुण्यामधल्या जुन्नरमध्ये आज विघ्नहर्ता सहकारी साखर कारखाना आयोजित शेतकरी मेळावा आणि इथेनॉल प्रकल्पाचा विस्तारीकरण सोहळा पार पडेल। सोहळ्यासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे सुद्धा उपस्थित असतील। पुण्यामध्ये आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। मेळाव्याला राज्यातील मनसेचे नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहतील। नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना राज ठाकरे आज मार्गदर्शन करतील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। तलाठी भरतीच्या प्रकरणावरून ही पत्रकार परिषद असेल। पालकमंत्री दादा भुसे आज नाशिकच्या दौऱ्यावरती असतील। यावेळी ते जिल्ह्यामधल्या विविध प्रश्नांचा सुद्धा आढावा घेतील। नाशिकच्या मनमाड, नांदगाव, येवला परिसरामध्ये गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणावरती धुक्याची चादर पसरलेली दिसते। त्यामुळे शहरालगत असलेला अंकाई किल्ला यासह महामार्ग पूर्णपणे धुक्यामध्ये हरवून गेला आहे। नवी मुंबईमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या दराबद्दल ग्राहकांना दिलासा मिळतोय। बाजारामध्ये हंगामातील नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। कांद्याच्या दररोज सरासरी 100 गाड्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत आहेत। नाशिकच्या मनमाडसह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसामुळे आणि बदलत्या वातावरणाचा शेतीला फटका बसतोय। रब्बी पिकासोबतच गावठी आंब्यांना सुद्धा याचा फटका बसतोय। अनेक ठिकाणी झाडांचा मोहोर आता गळून पडलाय। जळगावमध्ये 10,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक होत आहेत। जिल्ह्यामध्ये शेतात केळीची लागवड केलेली असताना सुद्धा विम्याची रक्कम नामंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। नंदुरबारमध्ये बाजार समितीमध्ये मिरची वाळवण्यासाठी जागा नसल्यामुळे आणि मिरचीचे दर कमी यामुळे मिरचीची बाजारपेठ अजून 3 दिवस बंद राहणार असल्याचं कळतंय। धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील बाजरी आणि इतर पिकांच्या मशागतीला वेग आलाय। ठिकठिकाणी कोळपणी आणि मशागतीची इतर कामं सध्या सुरू आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईला योग्य भाव मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता संकटात आहे। व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपईला 4 ते 5 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय। त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये पपई लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शिवारामध्ये हवामानामधल्या बदलामुळे हळदीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे हळदीची पानं करपली जात असल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये तूर कापणीला गती आली आहे, मात्र तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। काढणीचा खर्च सुद्धा निघत नसल्याची परिस्थिती आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे।